वेलकम स्टुडंट्स टू केमिस्ट्री बाय प्रोफेसर आर एस जाधव. खरं तर आज आपण जवळजवळ 3 आठवड्यांनी पुन्हा एकदा भेटत आहोत. मध्यंतरी काही पर्सनल प्रॉब्लेम्समुळं मी जे ते व्हिडिओज अपलोड करू शकलो नाही आणि त्याच्यामुळं हा डिले जो आहे हा डिले होतो आहे. ठीक आहे. आपण अल्डेहाइड्स अँड कीटोन्सच्या प्रिपरेशन मेथड जे आहेत हे प्रिपरेशन मेथड्स बघत होतो आणि त्याच्यामध्ये आपण 4 प्रिपरेशन मेथड्स बघितलेले आहेत आणि 5वी प्रिपरेशन मेथड जी आहे ती आपण स्टडी करतोय. आता हे करत असताना तुमच्या एक लक्षात आलं असेल की ज्या प्रिपरेशन मेथड्स मी शिकवलेल्या आहेत तर त्यांचा रेफरन्स जो आहे एकतर 11वीमध्ये किंवा 12वीमध्ये प्रिव्हियस टॉपिक्समध्ये येऊन गेलेला होता. ठीक आहे. आता ह्याच्या पुढच्या काही मेथड्स आहेत यामध्येही काही मेथड्स असे असतील की ज्यांचा रेफरन्स हा पूर्वी येऊन गेला असेल. आता बऱ्याच वेळेला असं होतं की यावर्षी ह्या करोनाच्या पॅन्डेमिकमुळं जे सिलेबसमध्ये कर्टल केलेले आहेत किंवा सिलेबस कट डाऊन केलेला आहे, शॉर्ट केलेला आहे, त्याच्यामध्ये काही रिॲक्शन जे आहेत हे रिॲक्शन्स वगळले गेलेले आहेत. पण जरी त्या रिॲक्शन्स वगळल्या गेलेल्या असल्या तरी देखील अजूनही आपल्याला माहिती नाही आहे की सीईटीच्या दृष्टिकोनातून काय विचार आहे किंवा नीटच्या दृष्टिकोनातून काय केलेलं आहे किंवा जेईच्या दृष्टिकोनातून वेदर दीज रिॲक्शन्स आर देअर ऑर नॉट हे आपल्याला माहिती नाही आहे. आणि त्याच्यामुळं आपण जेवढ्या रिॲक्शन्स आपण घेऊ शकतो तेवढ्या सगळ्या रिॲक्शन्स आपण घेणार आहे. आणि हा व्हिडिओ जो आहे हा फक्त एका वर्षापुरता मर्यादित नाही आहे. म्हणजे आत्ता जी मुलं 12वीमध्ये आहेत त्यांच्यापुरता मर्यादित राहणार नाही आहे. तर हा व्हिडिओ जो आहे हा पुढच्या स्टुडंटसाठी देखील उपयोगाचा होणार आहे आणि त्याच्यामुळं मी सगळ्या रिॲक्शन जे आहेत ह्या सगळ्या रिॲक्शन्स मी इथं घेणार आहे. तुम्ही तुमचा सिलेबस उघडून किंवा तुमचं टेक्स्टबुक उघडून तुम्ही बघू शकता की ही रिॲक्शन या वर्षी म्हणजे 2021 साली 2021 या ह्याच्यामध्ये ही रिॲक्शन आहे किंवा नाही. जरी समजा नसली तरी देखील ती करून ठेवायची आहे कारण ती सीईटीमध्ये किंवा जेईमध्ये किंवा नीटमध्ये विचारले जाऊ शकतील. ठीक आहे. आता आपण जी मेथड आज बघणार आहे दॅट इज बाय अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ जेमिनल डायहॅलाइड्स. ओके. बाय अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ जेमिनल डायहॅलाइड्स. पूर्वी आपण ज्या वेळेला आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह स्टडी केला त्यामध्ये अल्काइल हॅलाइड किंवा मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आपण स्टडी केले होते आणि त्यावेळेला हा शब्द आला होता अल्कलाइन हायड्रॉलिसिस. आणि अल्कलाइन हायड्रॉलिसिस म्हणजेच काय? ऍक्शन ऑफ aqueous alkali. Okay, action of aqueous alkali is also called as alkaline hydrolysis. आणि मग अल्कली ज्यावेळेला तुम्ही म्हणता त्यावेळेला तो NaOH असेल, सोडियम हायड्रॉक्साईड असेल किंवा KOH असेल, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, विच इज प्रिपेअर्ड इन वॉटर, की जे पाण्यामध्ये तयार केलेलं आहे. आणि याची ऍक्शन आपल्याला कोणावर करायची आहे तर जेमिनल डायहॅलाइड्स. डाय मीन्स टू, हॅलाइड मीन्स हॅलोजन. ओके. आणि जेमिनल याचा अर्थ काय? वेन द टू हॅलोजन ॲटम्स आर प्रेझेंट ऑन द सेम कार्बन ॲटम देन इट इज कॉल्ड एज geminal dihalides. So the dihalides where two halogen atoms are present on the same carbon atom, they are called as geminal dihalides. Okay. आणि आपल्याला जेमिनल डायहॅलाइड्स घ्यायचे आणि त्यांचं अल्कलाइन हायड्रॉलिसिस करायचे आणि आपल्याला अल्डेहाइड्स किंवा कीटोन जे हे आपल्याला मिळणार आहेत. ओके. आता आपण एखादं एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल सपोज इफ यू टेक दिस CH3 then CH and then these two Cl. This is a geminal dihalide because these two halogen atoms, these two chlorine atoms are attached to this particular carbon atom, that is same carbon atom. Okay, so this is geminal dihalide. आता याचं नाव जे आहे ते इथिलिडीन डायक्लोराइड. ओके, दिस इज कॉल्ड एज इथिलिडीन डायक्लोराइड. जनरल म्हटलं तर अल्कायलिडीन डायहॅलाइड असं आपण म्हणू शकतो. अल्कायलिडीन डाय आणि हॅलाइड. ओके. आता दोन कार्बन म्हणून इथिलिडीन म्हटलं, अल्कायलिडीनचं काय केलं तर इथिलिडीन, आणि दोन क्लोरीन आहेत म्हणून डायक्लोराइड, इथिलिडीन डायक्लोराइड. किंवा 1 नंबर आणि 2 नंबर, 1 नंबरला 2 Cl आहेत, 1,1 डायक्लोरो इथेन. ओके. सो दिस इज 1,1 डायक्लोरो इथेन. When this is treated with aqueous alkali, say for NaOH or with NaOH or KOH, मी समजा KOH घेतला. आता 2 क्लोरीन आहेत म्हणून मी काय केलं तर 2 KOH घेतले. ओके. आता हे 2K आणि हे 2Cl निघून जातील आणि आपल्याला प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट मिळेल. इथं आपण ॲरोवर बोलून घेऊ aqueous आणि हे हीटिंग सेल दाखवू. ओके. सो यू विल गेट CH3
देन CH OH आणि OH. ठीक आहे, म्हणजे काय झालं तर हे दोन OH जे आहेत हे दोन OH इथं आणि इथं आले, म्हणजे Cl इज रिप्लेस बाय OH, Cl इज रिप्लेस बाय OH. ओके, आणि हे 2K आणि 2Cl म्हणजे ट्वाइस KCl निघून गेला. ओके, आणि मग आपल्याला माहिती आहे यू गेट अ डायहायड्रॉक्सी प्रॉडक्ट वेर 2 OH ग्रुप्स आर प्रेझेंट ऑन द सेम कार्बन ॲटम. आणि आपण पूर्वी पण बघितलेलं आहे वेन 2 OH ग्रुप्स आर प्रेझेंट ऑन द सेम कार्बन ॲटम इट बिकम्स अनस्टेबल. द compounds having 2 OH groups on the same carbon atom is always unstable, आणि म्हणून ते आपण जे आहे ते ब्रॅकेटमध्ये आपण लिहित असतो. अँड वेन सच टाईप ऑफ कंपाऊंड इज ऑब्टेन व्हॉट हॅपन्स, इट अंडरगोज इलिमिनेशन ऑफ वॉटर. त्यातनं वॉटर इलिमिनेट होतं, म्हणजे एक H आणि एक OH H2O निघून जाईल, आणि H2O निघून गेला इथं मी -H2O म्हणतो. ओके, आता काय मिळालं बघा, CH3 CH आणि हा O. So you get CH3, then C H and a double bond O. Okay, so you get acetaldehyde or ethanol as the product. Okay, so when ethylene dichloride or 1,1-dichloroethane undergoes alkaline hydrolysis, we get acetaldehyde or ethanol as the product. ओके, इथेनॉल हा प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्टला मिळाला. इथं लक्षात ठेवायचं आहे की दोन हॅलोजन ॲटम जे आहेत हे एकाच कार्बन ॲटमवर असले तर तुम्हाला अल्डिहाइड ग्रुप जो आहे तो अल्डिहाइड ग्रुप मिळतो, आणि मग तुम्हाला इथिलिडीन डायक्लोराइडचं कन्व्हर्जन जे आहे ते ॲसिटाल्डिहाइडमध्ये झालेलं तुम्हाला दिसेल. तेच जर समजा हे दोन OH ग्रुप दोन वेगवेगळ्या कार्बन ॲटमवर असते, म्हणजे एक इथं असता आणि एक इथं असता, तर इथं झालं असतं CH2OH CH2OH, म्हणजे आपल्याला ग्लायकॉल जे आहे ते ग्लायकॉल्स मिळाले असते. आणि ज्या वेळेला दोन हॅलोजन ॲटम एकाच कार्बन ॲटमवर येतात त्यावेळेला आपल्याला काय मिळतं तर अल्डिहाइड जो आहे तो अल्डिहाइड हा प्रॉडक्ट मिळतो. ओके, आपण आणखी एखादी रिएक्शन बघू. सपोज इफ यू टेक दिस CH3 CH2 देन CH आणि हे Cl2. ओके, मी घेतलेलं आहे प्रोपिलिडीन डायक्लोराइड. आणि आता हा प्रोपिलिडीन डायक्लोराइड जो आहे हा नॉर्मल आहे, स्ट्रेट चेनमध्ये लिहिलेलं आहे, आणि म्हणून मी म्हणतो N प्रोपिलिडीन डायक्लोराइड. ओके, सो N प्रोपिलिडीन डायक्लोराइड इज टेकन अँड दिस इज ट्रीटेड विथ aqueous KOH, or this is boiled with aqueous KOH. Again the same reaction will take place. This Cl will be replaced by OH, Cl will be replaced by OH. म्हणजे तुम्हाला मिळेल CH3 then CH2 then CH हा OH आणि हा OH. ओके, अनस्टेबल प्रॉडक्ट प्लस ट्वाइस KCl. आणि आपल्याला माहिती आहे की एका कार्बन ॲटमवर दोन OH ग्रुप आले तर काय होतं त्यातनं वॉटर इलिमिनेट होतो. ओके, सो इट विल अंडरगो इलिमिनेशन ऑफ वॉटर. H2O निघून गेला, आणि ज्या वेळेला H2O निघून जाईल -H2O म्हणतो, आणि मग प्रॉडक्ट मिळेल तुम्हाला CH3 देन CH2 C double bond O and H. So you get propionaldehyde as the product. Propionaldehyde as the product. So you get propionaldehyde, or you may say in the UPAC system propanol. So when N-propylidene dichloride undergo alkaline hydrolysis, we get propanol or propionaldehyde as the product. Okay, आणि आता इथं जर तुम्ही बघितलं इथिलिडीन डायक्लोराइड मध्ये दोन Cl जे आहे हे दोन Cl मी टर्मिनल कार्बन ॲटमवर ठेवलेले आहेत, म्हणजे शेवटी ठेवलेले आहेत. ओके, आता इथं हे दोन्ही टर्मिनलच आहेत. हा ही टर्मिनल आहे, लास्ट कार्बन ॲटम आहे, आणि इथं जर मी आणलं असतं तर CH3 CH Cl2 झालं असतं, म्हणजे टर्मिनल झालं असतं. ठीक आहे, मग टर्मिनल कार्बन ॲटमवर जर दोन हॅलोजन ॲटम असतील तर आपल्याला अल्डिहाइड्स मिळतात. आता इथं देखील जर तुम्ही बघितलं तर हे दोन Cl जे आहेत हे दोन Cl हे टर्मिनल कार्बन ॲटमवर आहेत. ओके, आणि ज्या वेळेला टर्मिनल कार्बन ॲटमवर ज्या वेळेला दोन हॅलोजन ॲटम येतात त्यावेळेला आपल्याला काय मिळतं अल्डिहाइड मिळतं. ओके, आता आपण असं करूया की हे दोन हॅलोजन जे आहेत
हे नॉन टर्मिनल कार्बन ॲटमवर घेऊया. आता नॉन टर्मिनल म्हणजे कोणता, तर इथं 3 कार्बन ॲटम आहेत. हा कार्बन ॲटम टर्मिनल आहे, शेवटी आहे. हा कार्बन ॲटम पण टर्मिनल आहे, शेवटी आहे. ओके. पण जर समजा मी या कार्बन ॲटमवर जर 2 Cl घेतले, म्हणजे हे 2 हायड्रोजन काढले आणि इथं 2 Cl घेतले, तर माझं स्टार्टिंग मटेरियल काय होईल बघा. My starting material will be like this: CH3, then C, इथं Cl येईल, इथं Cl येईल आणि CH3. ओके. सो दिस विल बी माय स्टार्टिंग मटेरियल. आता इथं देखील 3 कार्बन ॲटम आहेत, म्हणजे प्रोपिलिडीन झालं. ओके, प्रोपिलिडीन. फक्त हा इथं नॉर्मल होता, हे काय तर आयसोप्रोपिलिडीन आणि मग पुढे डायक्लोराइड. So when I take isopropylidine dichloride and this is treated with aqueous KOH, name product 2 times, word aqueous, heating sign. Okay. आता काय होईल तर this Cl will be replaced by OH, this Cl will be replaced by OH. So you will get CH3, then C, here there will be OH, here there will be OH and CH3. प्लस काय होईल बघा तर ट्वाइस KCl. आता आपल्याला माहिती आहे एका कार्बन ॲटमवर 2 OH ग्रुप राहत नाहीत, इट बिकम्स अनस्टेबल. सो इट विल अंडरगो एक्सक्यूज मी, इट विल अंडरगो इलिमिनेशन ऑफ वॉटर. ओके. यातनं वॉटर जे आहे ते वॉटर इलिमिनेट होईल. आता वॉटर इलिमिनेट झालं तर काय मिळेल, CH3, C आणि हा O याच्यामध्ये डबल बॉन्ड येईल आणि हा CH3. सो आय विल गेट CH3, then C double bond O and CH3. So I will get acetone or propanone as the product. Okay. So I will get acetone or propanone. आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर या 2 रिॲक्शन जर तुम्ही काळजीपूर्वक बघितल्या, ओके, 1 आणि 2 या 2 रिॲक्शन जर काळजीपूर्वक बघितल्या तर तुम्हाला असं दिसेल की या रिॲक्शनमध्ये मी 2 हॅलोजन आयटम जे आहेत हे टर्मिनल कार्बन ॲटमवर ठेवलेले आहेत. ओके. म्हणजे शेवटच्या कार्बन ॲटमवर ठेवले आहेत. आणि व्हेन 2 हॅलोजन आयटम्स आर प्रेझेंट ऑन द टर्मिनल कार्बन ॲटम, when alkaline hydrolysis is carried out, we get aldehyde as the product. आपल्याला काय मिळतं, aldehyde हा प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट मिळतो. आणि इथं जर बघितलं तर हे 2 हॅलोजन आयटम जे आहेत हे मी नॉन टर्मिनल कार्बन ॲटमवर ठेवले. ओके. नॉन टर्मिनल, टर्मिनल नाही अशा कार्बन ॲटमवर ठेवले. म्हणजे हा जो आहे हा टर्मिनल नाही, टर्मिनल म्हणजे हा किंवा हा येणार, हा नॉन टर्मिनल कार्बन ॲटम आहे. आणि त्याच्यावर मी 2 हॅलोजन आयटम जर ठेवले आणि त्यांचं अल्कलाईन हायड्रोलिसिस केलं तर मला काय मिळतंय तर कीटोन हा प्रॉडक्ट मिळतो. म्हणजे मी असं म्हणू शकतो टर्मिनल जेमिनल डायहॅलाइड्स on alkaline hydrolysis give aldehydes. Okay. Terminal geminal dihalides on alkaline hydrolysis you get aldehydes as the product, while non-terminal geminal dihalides on alkaline hydrolysis give ketones as the product. म्हणजे कीटोन पाहिजे असेल तर नॉन टर्मिनल जेमिनल डायहॅलाइड्स घ्यायला लागतील आणि जर अल्डेहाइड्स पाहिजे असतील तर टर्मिनल जेमिनल डायहॅलाइड्स तुम्हाला घ्यायला लागतील. ओके. आता आणखी एखादी रिएक्शन आपण बघू. समजा मी हे घेतलं CH2 आणि Cl2. ओके. म्हणजे मी एकच कार्बन ॲटम घेतलेलं आहे आणि त्याच्यावर 2 क्लोरीन टाकलेले. सो दिस इज मिथिलीन डायक्लोराइड. ओके. मिथिलीन डायक्लोराइड. आणि त्याच्यामध्ये आता आपण अल्कलाईन हायड्रोलिसिस करणार आहे म्हणजे NaOH किंवा KOH टाकणार आहे. मी NaOH टाकतो. काय NaOH घेतलं KOH घेतलं तरी चालतं, ॲक्वियस. ठीक आहे. NaOH घेऊ. आता काय होईल बघा, हे 2 Na आणि हे 2 Cl, 2 NaCl निघून जातील. हा OH इथं येईल आणि दुसरा OH जो आहे तो इथं येईल. म्हणजे यू विल गेट CH2 OH आणि OH.
ओके, प्लस ट्वाइस NaCl. KOH घेतला असतं तर ट्वाइस KCl झालं असतं. ओके, सो यू गेट दिस पर्टिक्युलर कंपाऊंड. आता एक लक्षात ठेवायचं की हे जे डायहायड्रॉक्सी प्रॉडक्ट आपल्याला मिळालेलं आहे, दिस इज एक्सेप्शनली स्टेबल. हे एक्सेप्शनली स्टेबल आहे आणि हे जे आहे याला म्हणतात फॉर्मॅलिन. फॉर्मॅलिन. ओके, सो फॉर्मॅलिन इज अ सोल्युशन ऑफ फॉर्मल्डिहाइड इन वॉटर. आता समजा मी यातनं जर H2O काढून टाकला असता, H आणि OH, तर मला काय मिळालं असतं CH2O. म्हणजे जर समजा मी यातनं जर समजा H2O काढून टाकला असता, ओके, तर मला मिळालं असतं HCH आणि O. ठीक आहे, म्हणजे मला काय मिळालं असतं तर फॉर्मल्डिहाइड मिळालं असतं. पण हे जे फॉर्मॅलिन जे आहे ते एक्सेप्शनली स्टेबल आहे. ओके, आणि त्याच्यामुळं यातनं वॉटर काढायचं असेल तर यू हॅव टू हीट इट स्ट्रॉंगली. हे स्ट्रॉंगली तुम्हाला हीट करावं लागेल आणि जेव्हा तुम्ही स्ट्रॉंगली हीट कराल त्यावेळेला तुम्हाला फॉर्मल्डिहाइड जे आहे ते फॉर्मल्डिहाइड मिळेल. आता ऍक्च्युली काय तर फॉर्मल्डिहाइड इज अ गॅस. ओके, फॉर्मल्डिहाइड जो आहे हा गॅस आहे. ॲसिटाल्डिहाइड किंवा ॲसिटोन किंवा प्रोपियनॉल्डिहाइड हे लिक्विड्स आहेत, पण फॉर्मल्डिहाइड जो आहे हा गॅस आहे. आणि हा फॉर्मल्डिहाइड गॅस ज्यावेळेला तुम्ही पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करता, ओके, त्यावेळेला 40% सोल्युशन तयार होतं. 40% सोल्युशन ऑफ फॉर्मल्डिहाइड, 40% सोल्युशन ऑफ फॉर्मल्डिहाइड इन वॉटर. आणि त्याला आपण काय म्हणतो तर फॉर्मॅलिन म्हणतो. आणि बायोलॉजिकल स्पेसिमेन प्रिझर्व करण्यासाठी फॉर्मॅलिनचा वापर जो आहे तो वापर होतो. तुम्ही जर समजा बायोलॉजीच्या लॅबमध्ये जर समजा तुम्ही गेला तर तुम्हाला एक टिपिकल वास जो आहे की अनबेरेबल आपण असं म्हणू, किंवा तुम्हाला डिसेक्शन करायचं असेल आणि ते जे काही स्पेसिमन जे तुम्हाला जे दिलेले असतात ते स्पेसिमन जर समजा प्रिझर्व केलेले स्पेसिमन असतील आणि ते जर तुम्हाला काढून दिले तर तो वास जो आहे तो वास तुम्हाला सहन होत नाही, तो भयानक हे असतो. एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला तुम्ही आफ्टर 12th तुम्ही जर समजा मेडिकल कॉलेजमध्ये समजा गेलात, MBBS साठी तुम्ही गेलात, तर तुम्हाला ह्युमन बॉडी जी आहे त्याचं डिसेक्शन जे आहे अॅनाटॉमी या ह्याच्यामध्ये सब्जेक्टमध्ये तुम्हाला त्या ह्युमन बॉडीचं डिसेक्शन जे आहे ते डिसेक्शन करायला देतात. आणि ती ह्युमन बॉडी जी आहे ती ह्युमन बॉडी फॉर्मॅलिनच्या मोठमोठे टँक्स असतात आणि त्या टँक्समध्ये ती ह्युमन बॉडी जी आहे ती ठेवलेली असते. ओके, आणि ती काढून तुम्हाला देतात. आता ती फॉर्मॅलिनमध्ये ठेवलेली असल्यामुळं त्या फॉर्मॅलिनचा वास जो आहे तो अनबेरेबल असतो, म्हणजे भयंकर वास असतो. आणि तो वास जर आपल्याला सहन झाला नाही तर आपल्याला चक्कर येणे किंवा उलटी होणे वगैरे असे प्रकार जे ते प्रकार होतात. एक तर ती डेड बॉडी, ती बघायचं कधी सवय नाही. तुम्ही बहुतेक मुन्नाभाई MBBS पिक्चर बघितला असेल आणि त्या पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं असेल की संजय दत्त जो आहे तर त्याच्या समोर ज्या वेळेला ती डेड बॉडी काढून ठेवतात त्यावेळेला त्याला चक्कर येते. ओके, तर तसं बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये होतं. फर्स्ट इयरला ज्यावेळेला ते MBBSला जातात आणि फर्स्ट इयरला ॲनाटॉमीचं तुम्हाला ज्या वेळेला डिसेक्शनसाठी म्हणून ह्युमन बॉडी दिली जाते त्यावेळेला हे प्रकार जे ते प्रकार होत असतात. एनिवे, फॉरगेट अबाउट दॅट. Formalin is 40% solution of formaldehyde in water which is exceptionally stable. ओके, म्हणजेच मी जर फॉर्मल्डिहाइड घेतलं आणि त्यामध्ये मी पाणी टाकलं प्लस H2O केला तर मला काय मिळतं तर फॉर्मॅलिन. आणि इथं तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर मी काय केलेलं तर ब्रॅकेट टाकलेला नाहीये, म्हणजे दिस इज एक्सेप्शनली स्टेबल. ओके, आणि मी शब्द इथं काय म्हटलंय तर स्टेबल हा शब्द जो आहे हा शब्द म्हटलेला आहे. ओके, आता आणखी एक रिएक्शन आपण घेऊ आणि बघू काय प्रॉडक्ट मिळते. CH3 CCl Cl CH2 CH3. ओके, मी हा कंपाऊंड जे हे कंपाऊंड घेतलं. आता हे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल 2,2-डायक्लोरोब्युटेन.
2,2-डायक्लोरोब्युटेन. ओके, सो 2,2-डायक्लोरोब्युटेन, 2 नंबरला Cl आहे, 2 नंबरला Cl आहे, 2 Cl आहेत म्हणून डायक्लोरो, आणि टोटल कार्बन 4 आहेत, सो 2,2-डायक्लोरोब्युटेन. आता याचं जेव्हा तुम्ही अल्कलाईन हायड्रोलिसिस कराल त्यावेळेला आता लक्षात ठेवायचं की हे जे Cl जे आहे या Clचं OH मध्ये रूपांतर होतं, आणि नंतर मग 2 OH मधनं एक वॉटर जो आहे तो वॉटर इलिमिनेट होतो, आणि आपला प्रॉडक्ट जो आहे तो इथं C डबल बॉन्ड O जो आहे तो मिळेल. म्हणजे जर समजा मी डायरेक्टली जर लिहिलं, इथं मी जर समजा अल्कलाईन हायड्रोलिसिस असं जर मी म्हटलं, आता अल्कलाईन हायड्रोलिसिसच्या वेळेला मी म्हणतो त्यावेळेला ऍक्शन ऑफ NaOH किंवा KOH असणार आहे. ठीक आहे. आता इथं मी स्टेप नंबर 1 अल्कलाईन हायड्रोलिसिस म्हणतो, आणि स्टेप नंबर 2 जो आहे तो इलिमिनेशन ऑफ वॉटर म्हणतो. ओके, म्हणजे एकाच ठिकाणी मी दोन्ही रिएक्शन जे आहेत या दोन्ही रिएक्शन्स मी दाखवतो. ओके, आता काय होईल बघा, तर पहिल्या स्टेपमध्ये या Clचा OH होईल, या Clचा OH होईल. ओके, म्हणजे तुम्हाला एक स्टेप मिळेल की जिथं तुम्हाला प्रॉडक्ट असेल CH3, देन C, इथं OH, इथं OH आणि CH3. ओके, अ डायहायड्रॉक्सी प्रॉडक्ट विच इज अनस्टेबल, म्हणून मी काय केलं तर ब्रॅकेटमध्ये टाकलं, आणि आता यामधून मी काय करतोय तर वॉटर जे आहे ते वॉटर इलिमिनेट करतोय. ओके, आणि मी जेव्हा वॉटर इलिमिनेट करेन त्यावेळेला तुम्हाला मिळेल CH3, सॉरी तर CH2CH3, CH3, C डबल बॉन्ड O, CH2, CH3. ओके, सो दिस इज ब्युटेन 2-on. 2 लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. ओके, ब्युटेन 2-on विल बी द प्रॉडक्ट. ओके, आणि पुन्हा एकदा लक्षात ठेवा की मी जे डायहॅलाइड घेतलं होतं ते जेमिनल होतं आणि नॉन टर्मिनल होतं. मग नॉन टर्मिनल जेमिनल डायहॅलाइड ऑन अल्कलाईन हायड्रोलिसिस यू गेट कीटोन, आणि तेच जर समजा मी हे 2 Cl इथं घेतले असते तर मला काय मिळालं असतं तर अल्डेहाइड जे ते अल्डेहाइड हा प्रॉडक्ट जो आहे हा प्रॉडक्ट मला मिळाला असता. ओके, सो दिस इज अबाउट अल्कलाईन हायड्रोलिसिस ऑफ जेमिनल डायहॅलाइड्स. ओके, आता एक लक्षात घ्या, फॉर CET और JEE और नीट. ओके, ज्या वेळेला तुम्ही अल्काइल हालाइड घेता आणि याचं ज्यावेळेला तुम्ही अल्कलाईन हायड्रोलिसिस करता, अल्काइल हालाइड बघा मी काय म्हणतोय, अल्काइल हालाइड म्हणतोय. अल्काइल हालाइड घेता आणि त्याचं जेव्हा अल्कलाईन हायड्रोलिसिस करता त्यावेळेला तुम्हाला मिळतात अल्कोहोल्स. म्हणजेच काय तर हॅलोजन ॲटम इज रिप्लेस बाय OH ग्रुप, आणि एकच असल्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही, तुम्हाला अल्कोहोल जे ते अल्कोहोल्स मिळतात. आपण हे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये पण बघितलं आणि अल्कोहोलच्या प्रिपरेशन मेथडमध्ये पण बघितलेलं होतं. ओके, जर समजा तुम्ही अल्कायलीन डायहॅलाइड जर घेतले, अल्कायलीन म्हणजे काय तर 2 शेजार शेजारच्या कार्बन ॲटमवर 2 हॅलोजन ॲटम जे ते आणायचे. म्हणजे समजा आपण असं केलं C आणि X, C आणि X. ओके, अल्कायलीन डायहॅलाइड घेतले, आणि याचं जर समजा तुम्ही अल्कलाईन हायड्रोलिसिस केलं तर तुम्हाला मिळतात ग्लायकॉल्स. आणि ग्लायकॉल्स मध्ये कसं असतं तर C आणि OH आणि C आणि OH. ओके, तुम्ही जर समजा अल्कायलिडीन डायहॅलाइड जर घेतले, मी त्याच्या अगोदर शब्द लिहितो टर्मिनल, टर्मिनल अल्कायलिडीन डायहॅलाइड्स. ओके, जर समजा मी घेतले आणि त्याचं जर मी अल्कलाईन हायड्रोलिसिस जर केले तर मला मिळतात अल्डिहाइड्स. ओके, आणि जर समजा मी नॉन टर्मिनल अल्कायलिडीन डायहॅलाइड जर घेतले
तर तुम्हाला मिळतं कीटोन्स. ओके, यू गेट कीटोन्स एज द प्रॉडक्ट. ओके, आणि जर समजा तुम्ही ट्राय हॅलाइड जर घेतले, ओके, ट्राय हॅलाइड्स, आता ट्राय हॅलाइड्स मध्ये देखील तिन्ही हॅलोजन एटम एकाच कार्बन एटमवर जर ठेवले, ओके, ट्राय हॅलाइड्स, three halogens on same carbon atom. आणि त्याचं जर अल्कलाइन हायड्रोलिसिस केलं तर तुम्हाला प्रॉडक्ट जो आहे मिळतो तो सोडियम किंवा पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, आपण बघूया ही एक रिएक्शन जे ही रिएक्शन आपण करून बघू. आपण ही बघितलेली, ही बघितलेली, ही आत्ताच बघितली, ही आत्ताच बघितली. आता ट्राय हॅलाइड्सचं एक एक्झाम्पल जे ते एक्झाम्पल घेऊ आणि त्याचं आपण अल्कलाइन हायड्रोलिसिस जे आहे ते अल्कलाइन हायड्रोलिसिस करून बघू. समजा मी हे घेतलं CH आणि Cl3. ओके, CHCl3 म्हणजे समजा मी क्लोरोफॉर्म घेतलं आणि क्लोरोफॉर्म इज अ ट्राय हॅलाइड. ओके, आणि त्याचं मी जर समजा अल्कलाइन हायड्रोलिसिस केलं, आता मला KOH किती लागतात बघा, 3 लागतील. ओके, आणि मग काय होईल, हे 3 Cl जातील आणि त्या ठिकाणी 3 OH ग्रुप येतील. ओके, ॲक्वियस शब्द, हिटिंग साइन. सो यू विल गेट CH OH OH आणि OH. आपण असं म्हणतो की एका कार्बन ॲटमवर 2 OH ग्रुप राहत नाहीत. हाऊ कॅन 3 OH ग्रुप स्टे ऑन 1 कार्बन ॲटम? ओके, सो इट विल अंडरगो इलिमिनेशन ऑफ वॉटर. त्यातनं वॉटर इलिमिनेट होईल आणि वॉटर इलिमिनेट झालं -H2O, तर तुम्हाला मिळेल HC डबल बॉन्ड O आणि OH. सो यू विल गेट H then C double bond O and OH. So you get formic acid, okay, or you get carboxylic acid. The carboxylic acid is an acid. KOH is a base, so acid plus base will react with each other and it will give a salt. म्हणजे आता हे पुन्हा KOH बरोबर रिॲक्ट होईल आणि KOH बरोबर रिॲक्ट झालं की तुम्हाला मिळेल HC double bond O OK. That is potassium salt of carboxylic acid and that is potassium formate. ओके, पोटॅशियम फॉर्मेट. म्हणजे थोडक्यात काय, तर ज्या वेळेला तुम्ही अल्कलाइन हायड्रोलिसिस करता त्यावेळेला जर समजा अल्काइल हॅलाइड घेतले तर अल्कोहोल्स मिळतात, विसिनल डायहॅलाइड्स घेतले तर ग्लायकॉल्स मिळतात, जेमिनल डायहॅलाइड्स, टर्मिनल जेमिनल डायहॅलाइड्स तुम्ही ज्यावेळेला घेता त्यावेळेला अल्डेहाइड्स मिळतात, नॉन टर्मिनल जेमिनल डायहॅलाइड्स तुम्ही घेता त्यावेळेला कीटोन्स मिळतात, आणि ज्या वेळेला ट्राय हॅलाइड्स 3 haloatoms on the same carbon atom, you get sodium or potassium salt of carboxylic acid. Okay, and this is very important as far as the CET, NEET or JEE is concerned. It is not necessary that you should write the reaction and you should see what is the product, कारण तेवढा वेळ आपल्याकडे नसतो. आपल्याला माहिती आहे, जर तुम्ही CET ची परीक्षा देणार असाल तर एक प्रश्न जो आहे तो आपल्याला 1 मिनिटापेक्षा कमी वेळामध्ये आपल्याला सॉल्व्ह करायला लागतो. ओके, तसं JEE किंवा नीट असेल, नीटच्या परीक्षेमध्ये पुन्हा 1 मिनिटापेक्षा कमीच वेळ जो आहे तो कमी वेळ आपल्याला मिळत असतो आणि त्याच्यामुळं आपल्याला या रिॲक्शन जे ते रिॲक्शन्स लिहिणं शक्य नाही, तर ते जे आहे ते आपल्याला माहितीच असलं पाहिजे. ओके, तुम्ही पाहिजे याचा स्क्रीनशॉट जर करून घेतला तर तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तो फायदा निश्चित होणार आहे. ओके, सो दिस इज अबाउट द मेथड बाय विच वी कॅन प्रिपेअर अल्डेहाइड्स अँड कीटोन्स. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढची मेथड जे ते पुढची मेथड घेऊ आणि ती मेथड जी आहे दॅट इज बाय ड्राय डिस्टिलेशन ऑफ कॅल्शियम सॉल्ट्स ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स. ओके, थँक्यू व्हेरी मच.